Hello everyone, good morning to all. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy Satana, Department of Pharmaceutics. Dear students, today we are going to discuss the new chapter which is Introduction to Intellectual Property Rights, which is known as also known as IPR. Okay. तर आपण आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा IPR चं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी बघणार आहेत. तर तुम्हाला जास्त इन डिटेलमध्ये नाही आहे ॲज ॲज कम्पेअर टू द फायनल इयर. ओके, सो आपण थोडंसं फक्त इंट्रोडक्शन पार्ट त्या ठिकाणी बघणार आहेत आय पी आरचे रिलेटेड. सो लेट्स स्टार्ट दी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय ॲक्च्युली, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे अशी गोष्ट जी की इंटँजिबल आहे, ज्याला आपण टच नाही करू शकत पण त्याच्यावरती आपण हक्क गाजवू शकतो. ओके, असं एक इंटेलेक्च्युअल क्रिएशन आहे, आपल्या माइंडचं क्रिएशन आहे ते. तर माइंडचं असं एक क्रिएशन असणार आहे, त्या क्रिएशनवर आपली त्या ठिकाणी मालमत्ता किंवा संपत्ती आपण त्याला म्हणू शकतो, किंवा आपण त्याच्यावरती आपला हक्क दाखवू शकतो. ओके, तर अशा प्रकारची इंटेलेक्च्युअली जी प्रॉपर्टी तुम्ही डेव्हलप केली आहे ती प्रॉपर्टी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, किंवा ते ती जी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या अंडर त्या ठिकाणी प्रोटेक्ट केली जाऊ शकते. मग ते डिपेंड करतं की ती तुमची प्रॉपर्टी कोणत्या प्रकारची आहे. ओके, ती ज्या प्रकारची प्रॉपर्टी असेल त्या प्रकारची त्या फॉर्ममध्ये त्याला त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं जाऊ शकतं. मग ती एकतर तुमच्या पेटंटमध्ये प्रोटेक्ट होऊ शकते, एकतर कॉपीराईटमध्ये, एकतर ट्रेडमार्कमध्ये, एकतर तुमचं ट्रेड सिक्रेट. म्हणजे ज्या टाईपची प्रॉपर्टी असेल त्या टाईपमध्ये त्याला त्या ठिकाणी कन्वर्ट करून त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्ट त्या फॉर्ममध्ये केलं जाऊ शकतं. ओके, तर अशा प्रकारे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये काय येतं, मग जे तुमच्या माइंडने तुमच्या इंटेलेक्च्युअल पॉवरने तुम्ही क्रिएट केलंय, तुम्ही बनवलंय, तुम्ही डिझाईन केलंय, तर त्या गोष्टी या ठिकाणी ह्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या अंडर प्रिझर्व केले जातात किंवा त्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्ट केल्या जातं. ओके, so intellectual property rights refers to creation of mind such as invention. तर ते इन्व्हेन्शन असू शकतं, देन लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क. तर ते लिटरेचर वर्क असू शकतं, तुमचं एखादं पोएट्री असू शकते, त्याच्यानंतर तुमचे नॉवेल असू शकते एखादी. ओके, ते झालं तुमच्या लिटररी वर्क. अँड देन आर्टिस्टिक वर्क. आता आर्टिस्टिक वर्क मध्ये काय येईल तुमचं, तुम्ही एखादं म्युझिक चं क्रिएशन केलंय, एखादं सॉन्ग बनवलंय तुम्ही, एखादं सॉन्ग तुम्ही लिहिलंय, तर ते तुमचं आलं आर्टिस्टिक वर्कच्या अंडरमध्ये. ओके, देन डिझाईन्स, तुम्ही एखादं डिझाईन तयार केलं, ओके, ते तुमचं त्याच्यामध्ये आलं. देन सिम्बल्स, नेम्स अँड इमेजेस यूज इन द कॉमर्स. म्हणजे जे पण गोष्टी कॉमर्समध्ये यूज केल्या जातात, ज्या ठिकाणी व्यवहारात आणल्या जातात, आणि ते तुमचं स्वतःचं क्रिएशन, त्या गोष्टीचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं जाऊ शकतं अंडर द IPR. Then intellectual property is protected in law by, for example, patent, copyright, trademark, or a trade secret, which enable people to earn a recognition or the financial benefit from that they invent or create. तर अशा प्रकारे जे काही तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीने क्रिएट केलंय, ओके, मग ते तुमचं पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, तर अशी जी काही गोष्ट तुम्ही फायनान्शियली तुम्हाला ते बेनिफिट त्या ठिकाणी देत आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला ते जे काही तुमचं मनी आहे ते जे काही फायनान्शियल आहे त्याचं अर्निंग त्या ठिकाणी तुम्हाला देत आहे, तर त्या गोष्टी त्या ठिकाणी IPR मध्ये आपण प्रोटेक्ट करू शकतो. देन इन सम फॉरेन कंट्रीज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स इज रेफर्ड टू ॲज इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. ओके, काही फॉरेन कंट्रीज मध्ये त्या ठिकाणी जे काही तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतील त्याला इंडस्ट्रियल प्रॉपर्टी किंवा कॉपीराईट किंवा पेटंट किंवा ट्रेडमार्क किंवा ट्रेड सिक्रेट असंही त्याला संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. देन ऑल दिस कव्हर्स. आता याच्यामध्ये काय काय कव्हरेज असू शकतं, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये असू शकतं तुमचं म्युझिक असू शकतं, त्याच्यानंतर लिटरेचर असू शकतं, देन अदर आर्टिस्टिक वर्क असू शकतं, म्हणजे तुमचं पेंटिंग असेल, तुमचं एखादं ट्रेडमार्क असेल, लाईकवाईज.
देन द डिस्कवरीज अँड द इन्व्हेन्शन्स. आता फार्मामध्ये मोस्टली डिस्कवरीज आणि इन्व्हेन्शन त्या ठिकाणी केले जातात, तर त्या टाईपचं एखादी इन्व्हेन्शन किंवा एखादी डिस्कवरी. अँड वर्ड्स, तर त्याच्यामध्ये वर्ड्स पण असू शकतात, त्याच्यानंतर फ्रेजेस, सिम्बल्स अँड द डिझाईन्स मे बी देअर. then the intellectual property rights are themselves a form of property called as intangible property. ओके, तर त्या प्रॉपर्टीज इंटेंजिबल्स आहे, त्याला आपण हात लावू शकत नाही, अशा प्रकारचे प्रॉपर्टी म्हणजे ते आहे. ओके, प्रॉपर्टी एक्झिस्ट करते बट वी कांट टच टू दॅट प्रॉपर्टी. ओके, likewise, so that property called as a intangible property. Then here are the uh, some types of the intellectual property rights जे की आपण ऑलरेडी त्या ठिकाणी डिस्कस केलं. त्याच्यामध्ये असेल तुमचा ट्रेडमार्क असेल, कॉपीराइट असेल, पेटंट असेल, ट्रेड सिक्रेट असेल, लाईकवाईज हे त्याचे प्रकार आहेत. आता आपण याला वन बाय वन त्या ठिकाणी डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू ट्रेडमार्क्स. ट्रेडमार्क्स काय असतात ते बघू. सो ए ट्रेडमार्क ऑर ए सर्व्हिस मार्क असंही आपण त्याला म्हणू शकतो, is a easily recognizable symbols, phrase or word that denotes a specific product. तर अशा प्रकारचं सिंबल की ते सिंबल पाहता पाहता आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की यस, दिस इज ए नायकीज सिंबल, दिस इज ए ऍपल्स सिंबल. ओके, लाईकवाईज, किंवा आपण म्हणू शकतो दिस इज कोका कोलाज सिंबल, लाईकवाईज. ओके, म्हणजे सिंबल पाहता पाहता आपण त्याला रिकग्नाइज करू शकतो की यस, दिस इज रिलेटेड टू ऑफ दॅट प्रोडक्ट ऑर दॅट कंपनी. ओके, म्हणजे आपण सिम्बल वरून त्या ठिकाणी इझिली त्याला आयडेंटिफाय करून घेतो, किंवा अँड्रॉइडचा सिम्बल असेल, लाईकवाईज. सो इट लिगली डिफरन्शिएट प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस फ्रॉम ऑल अदर ऑफ इट्स काइंड अँड रिकग्नाइजेस द सोर्स कंपनीज ओनरशिप ऑफ द ब्रँड. जसं मी तुम्हाला बोललो की तो सिम्बल पाहता पाहता आपल्याला त्या ठिकाणी रिकग्नाइज होतं की दिस प्रॉडक्ट रिलेटेड ऑफ दिस कंपनी, और म्हणजे त्या प्रॉडक्टची एक आयडेंटिटी तयार होऊन जाते त्या पर्टिक्युलर सिम्बल वरून. देन इन ॲडिशन टू वर्ड्स, ट्रेडमार्क्स कॅन ऑल्सो कन्सिस्ट ऑफ ए स्लोगन. एक मे बी ते स्लोगन सुद्धा असू शकतं, किंवा एखादा साऊंड असू शकतो, एखादं डिझाईन असू शकतं, ते सुद्धा ट्रेडमार्कच्या अंडर येऊ शकतं. जसं की नोकियाची रिंगटोन होती, ठीक आहे, आधी जो नोकियाचा साधा फोन यायचा त्याच्यामध्ये एक त्याची रिंगटोन होती, ते काय झालं, त्याचा ट्रेडमार्क झाला. ती रिंगटोन ऐकता ऐकता आपल्याला कळायचं की तो फोन नोकियाचा आहे म्हणून. ओके, then trademark provides guarantee of the quality and the consistency of the product or the service they identify. Okay, तर ते एक प्रकारची गॅरंटी प्रोव्हाइड करतं की ते एक प्रकारची त्या कंपनीची, त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टची त्या त्या ठिकाणी क्वालिटी, कन्सिस्टंट, त्याच्याबद्दल ते इन्फॉर्मेशन इझिली प्रोव्हाइड करतं. जसं की नोट म्हटलं आपल्याला लक्षात फोन वाईज, ठीक आहे. देन इज पेंट टाइप्स अँड द अँड इन त्या एक कंपनीने जर एवढ्या वर्षांनी एवढी असेल, ते रेप्युटेशन त्या ठिकाणी किंवा मग एक एक वेगळं ते त्या ठिकाणी जगण्याचा प्रकार अदर. दिस इज ट्रेडमार्क. ट्रेड इज रजिस्टर्ड सिंबल अशा प्रकारे डिनोट असेल, त्याला सर्कल केलं असेल, आपण की दिस रजिस्टर्ड मार्क, म्हणजे चुकी त्या डुप्लिकेशन करू शकते किंवा यूज करू शकत नाही विदाउट ऑफ दिस परमिशन और विदाउट ऑफ जे सिम नोटिस दॅट प्री वर्ड्स सिम मार्क्स रजिस्टर नाही सिंबल करू टेक ऑफिस
असू शकतो आणि तर त्याची काय हा याच्या लक्ष अँड्रॉइड सॅम त्या तर ॲप तर डिफरंट त्या मला पाहिलं हे ट्रेड बघितलं तुम्ही हे क्वालिटी ओके आपण शॉपसाठी सर्वात बेस्ट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा ज्या प्रकारचा एक्सपिरियन्स तो करत सांगू शकतो. सो दिस वॉज रिलेटेड हे बघितलं. आता पुढे पण आता आपण प्रॉडक्ट घेतो की प्रोव्हाइड केलं जातं. कॉपीराइट the duplicate the use आता त्याच्यातून हे कॉपी लॉ that करत original work to protect copyright law it has to be in a tangible form. तर हे त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्यासाठी ते टँजिबल फॉर्म मध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर आपण काही गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या इनटँजिबल, काही गोष्टी बघतोय आता टँजिबल. इन द USA the work of creators is protected by the copyright law until the 70 years after his death. तर मोस्टली आपल्या इंडियामध्ये पण ॲज पर US रूल आपल्या इंडियामध्ये पण तेच फॉलो केलं जातं की जे काही तुमचे कॉपीराइट असेल ते कॉपीराइट ज्याने क्रिएट केलेत, ज्याने ती गोष्ट क्रिएट केली ते क्रिएट केल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या डेथ नंतर 70 इयर्स पर्यंत त्याचे कॉपीराइट असतात. म्हणजे ते स्वतः त्याच्या परमिशन शिवाय कोणीही त्या प्रकारचं म्युझिक किंवा नॉवेल रिप्रिंट करू शकत नाही किंवा त्याला रिप्रोड्यूस करू शकत नाही विदाउट परमिशन. ओके, then under the copyright law a work is considered original if the author created it from the independent thinking void of the duplication. तर कॉपीराइट लॉच्या अंडर अशी गोष्ट त्या ठिकाणी कॉपीराइटेड किंवा न्यू क्रिएशन त्या ठिकाणी समजू शकता की कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही कॉपीराइटचं इन्फ्रिजमेंट न करता त्या ठिकाणी जर समजा एखाद्याने क्रिएशन केलं असेल विदाऊट एनी टाइप ऑफ डुप्लिकेशन तर त्याला ओरिजिनल वर्क म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. दिस टाइप ऑफ वर्क इज नोन ॲज ए ओरिजिनल वर्क ऑफ ऑथरशिप. तर त्या वर्कला म्हणतात ओरिजिनल वर्क ऑफ ऑथरशिप. then anyone with an original work of authorship automatically has been copyright to that work. जर समजा एखाद्याचं ओरिजिनल वर्क असेल तर तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो की कॉपीराइटच्या वर्कमध्ये. then preventing anyone else from using or the replicating it. आणि ते रिप्लिकेट करण्यापासून किंवा त्याचं डुप्लिकेशन करण्यापासून त्याला रोखलं जाऊ शकतं बाय युजिंग ऑफ दिस कॉपीराइट लॉज. then the copyright can be registered voluntarily by the original owner if he or she would like to get upper hand in the legal system if the need arises. तर जर समजा त्या ओनरला ऑथरला वाटत असेल की मला माझा वर्क कॉपीराइटेड करून घ्यायचे फॉर द स्ट्रॉंग प्रोटेक्शन तर ते त्या ठिकाणी करून घेऊ शकता बाय रजिस्टरिंग. सो दिस इज रिलेटेड ऑफ द कॉपीराइट. हे आपण कॉपीराइटच्या रिलेटेड या ठिकाणी बघत आहेत. जे काही तुमचं म्युझिकल वर्क असेल किंवा जे काही तुमचं त्या ठिकाणी लिटररी वर्क असेल ते वर्क आपण या ठिकाणी प्रोटेक्ट करतोय अंडर द कॉपीराइट्स. then not all type of work can be copyrighted. A copyright does not protect ideas, discoveries, concepts and theories. तर कॉपीराइटच्या अंडर सर्वच गोष्टी प्रोटेक्ट होतील असं नाहीये. तर जे काही तुमचे आयडिया असेल, तुमची डिस्कवरीज असेल, तुमचे कॉन्सेप्ट असतील, तुमच्या थेरीज असतील ते याच्या अंडर येऊ शकत नाही. ते आपण पेटंटच्या अंडर त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्ट करू शकतो. ते कॉपीराइटच्या अंडर येणार नाहीत. देन ब्रँड नेम्स, लोगो, स्लोगन्स
डोमेन नेम्स अँड द टायटल्स ऑल्सो कॅनॉट बी प्रोटेक्टेड अंडर द कॉपीराइट लॉ, ते पण त्याच्या अंडर येत नाही. फॉर अन ओरिजिनल वर्क टू fall under the creation, it has to be in a intangible form, आणि ते intangible form मध्ये असणं गरजेचं आहे जर समजा ओरिजिनल वर्क असेल तर. This means that by any speech, discoveries, musical scores or ideas have to be written down in a physical form in order to be protected by the copyright. तर जे पण काही तुमचे आयडिया असेल की एखादं म्युझिक असेल ते त्या ठिकाणी रिटर्न फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे, किंवा जे पण काही डीव्हीडीज किंवा तुमचं सीडीज किंवा त्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते टँजिबल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे, त्याला आपण हात लावू शकतो त्या फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, सो धिस वॉज रिलेटेड ऑफ द कॉपीराइट वर्क. ओके, नंतर आपण बघू पेटंट्स. आता पेटंट्स काय आहेत ते आपण आधी डिस्कस करू. सो ए पेटंट इज द ग्रँटिंग ऑफ ए प्रॉपर्टी राईट्स बाय ए सोव्हेरियन ऑथॉरिटी टू अन इन्व्हेंटर. तर एखाद्याने एखादी गोष्ट इन्व्हेंट केली असेल, बनवली असेल, शोधली असेल, तर त्या गोष्टीला पेटंटच्या अंडर त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात येतं. ए पेटंट प्रोव्हाइड्स ए इन्व्हेंटर एक्सक्लुझिव्ह राईट्स टू द पेटंटेड प्रोसेस, डिझाईन अँड इन्व्हेन्शन. तर एखाद्याने प्रोसेसचं एखादी प्रोसेस त्या ठिकाणी डेव्हलप केली असेल, शोधली असेल, एखादं डिझाईन शोधलं असेल, डेव्हलप केलं असेल, एखादं इन्व्हेन्शन शोधलं असेल किंवा डेव्हलप केलं असेल, तर त्याला स्पेसिफिक टाइम पिरियडसाठी त्या ठिकाणी डिस्क्लोजर देण्यात येतं. म्हणजे तो स्वतः त्याचं प्रोडक्शन करून त्या ठिकाणी त्याला विकू शकतो किंवा सेल करू शकतो त्याच्या स्वतःच्या डिसाईड केलेल्या प्राइस मध्ये. म्हणजे तो कोणत्याही त्याच्या प्राइस मध्ये त्या ठिकाणी सेल करू शकतो, बट नॉट मच हायर. ओके, एक मिडल रेंजच्या किंवा एक सेम लेवलच्या रेंजमध्ये तो त्याला सेल करू शकतो फॉर द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. देर आर 3 टाइप्स ऑफ द पेटंट्स. तर त्या ठिकाणी 3 प्रकारचे पेटंट आहेत. फर्स्ट वन इज युटिलिटी पेटंट, सेकंड वन इज अ डिझाईन पेटंट, थर्ड वन इज अ प्लांट पेटंट्स. तर युटिलिटी मध्ये काय असेल तर युटिलिटी पेटंट कव्हर्स एनीवन हू इन्व्हेंट्स ए न्यू अँड युजफुल प्रोसेसेस. तर न्यू आणि युजफुल प्रोसेस असेल ते प्रोसेस त्या ठिकाणी युटिलिटी पेटंटच्या अंडर त्या ठिकाणी प्रोटेक्ट केली जाते. देन डिझाईन पेटंट, तर कोणत्याही प्रकारचं ओरिजिनल न्यू किंवा ऑर्नामेंटल डिझाईन केलं असेल तर ते पेटंट त्या ठिकाणी डिझाईन पेटंटच्या अंडर प्रोटेक्ट केलं जाऊ शकतं. देन द प्लांट पेटंट. आता प्लांट, दिस इज नॉट रिलेटेड ऑफ द प्लांट, हे प्लांटच्या रिलेटेड आहे, म्हणजे प्लांट नसेल. इथं काय असू शकतं की तुमचं एखादी डिस्कवरी असू शकते, त्या डिस्कवरीमुळे एखादं न्यू प्रॉडक्टचं त्या ठिकाणी प्रोडक्शन होतंय, अशा प्रकारचा प्लांट. ओके, त्याला म्हणता प्लांट पेटंट. ओके, त्याला म्हणू प्लांट पेटंट. तरी असं पेटंटच्या रिलेटेड आपण या ठिकाणी डिस्कस केलं की पेटंट मध्ये ऍक्च्युली काय येतं. तर अशी गोष्ट जी की इन्व्हेंट केली असेल आणि ती टँजिबल असेल, ज्याला आपण हात लावू शकतो, अशा प्रकारची गोष्ट. ओके, तर ती पेटंटच्या अंडर त्या ठिकाणी असू शकते. मग याच्यामध्ये तुमची प्रोसिजर असू शकते, किंवा तुमचं डिझाईन असू शकतं, किंवा तुमचं प्लांट असू शकतं. Okay, so here are some examples of the patent. So one of the most notable patent is the past of 40 years was the personal computer filed in the 1980s by the Steve Jobs and his 3 other employees. तर स्टीव्ह जॉब आणि त्याच्या 3 अदर एम्प्लॉईने जे काही पर्सनल कम्प्युटर आहेत ते पर्सनल कम्प्युटर त्या ठिकाणी डिस्कवर केलं आणि त्याचं पेटंट घेतलं. ओके, आणि ते एम्प्लॉई होते ऍपल कंपनीचे. ओके, तर त्यांनी त्या ठिकाणी कम्प्युटरचा शोध लावला किंवा डिस्कवर केला. देन किंग सी गॅलिएट जिलिएट patented a razor in the 1904 and was dubbed a safety razor. Okay, Garrett Morgan was granted a patent for the traffic light in 1923. आता गॅरेट मॉर्गन असेल किंवा किंग सी जिलेट असेल, ज्याने की रेझरचा पेटंट घेतलं 1904 मध्ये. त्याच्यानंतर गॅरेट मॉर्गन असेल, त्याने ट्रॅफिक लाईटचं पेटंट घेतलं 1923 मध्ये. तर हे असे काही एक्झाम्पल्स आहेत पेटंटचे. त्याच्यानंतर फिलो टेलर फ्रान्सवर्थ आहे,
ज्याने की फर्स्ट टेलिव्हिजन डिस्कवर करण्याचं त्या ठिकाणी पेटंट घेतलं. तर अशा प्रकारे प्रॉडक्ट जे असतील ते प्रॉडक्ट मोस्टली तुमचे कव्हर केले जातात पेटंटच्या अंडर. ॲट द एज ऑफ द 20 Farnsworth has created the first electric television image and went on to the invent and early model of the electronic microscope. आणि त्यांनीच जे काही फ्रान्सवर्थ होते त्यांनीच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा पण शोध लावला आणि त्याचं पेटंट त्या ठिकाणी घेतलं. ओके, तर हे असे काही पेटंटचे वेल नोन एक्झाम्पल्स आहेत जे की त्या ठिकाणी प्रोटेक्टेड आहेत पेटंटच्या अंडर. ओके, देन लास्ट लास्ट वन और वी कॅन से द शेवटचा याच्यातला टाईप आहे जे की तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतील ते म्हणजे ट्रेडमार्क, सॉरी ट्रेड सिक्रेट. तर लास्ट वन जो काही याच्यातला टाईप आहे तो आहे ट्रेड सिक्रेट. ए ट्रेड सिक्रेट इज एनी प्रॅक्टिस ऑर द प्रोसेस ऑफ अ कंपनी दॅट इज ए जनरली नॉट नोन. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी कंपनीची की ज्या गोष्टीमुळे अशी एखादी प्रोसिजर असेल, अशी एखादी प्रॅक्टिस असेल एखाद्या कंपनीची की ज्याच्यामुळे त्या कंपनी एक टॉप लेवलला पोहोचले किंवा एक चांगल्या प्रकारे काम करते, काहीतरी त्याचे नॉर्म्स आहेत, काहीतरी त्याचे गाईडलाईन्स आहेत, काहीतरी त्याचं मोरॅलिटी आहे. ओके, तर अशा प्रकारची प्रोसिजर त्याला म्हणतात ट्रेड सिक्रेट. जसं की एक आपण एक्झाम्पल द्यायला गेलो तर कोका कोलाचा फॉर्म्युला बनवायचा काय आहे कोणाला माहित नाही, तर अशा प्रकारचे जे काही फॉर्म्युलेज वगैरे असतात ते ट्रेड सिक्रेटच्या अंडर त्या ठिकाणी रजिस्टर असतात. फक्त ते ज्या एजन्सीला आपण अप्लाय केलं, ज्या एजन्सीने ते ट्रेड सिक्रेटच्या अंडर त्या ठिकाणी त्याला आणलंय, तर फक्त त्या एजन्सीला माहिती असेल की व्हॉट वॉज द फॉर्म्युला. ओके, त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसणार आहे. ओके, सो अशा टाईपच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी कव्हर केल्या जातात ट्रेड सिक्रेटच्या अंडर, कारण अशा गोष्टींवर पूर्ण त्या कंपनीचा बिझनेस त्या ठिकाणी अवलंबून आहे किंवा डिपेंडंट आहे. ओके, देन द ट्रेड सिक्रेट मे टेक्स ए व्हरायटी ऑफ फॉर्म्स सच एज अ प्रोप्रायटरी प्रोसेस, इन्स्ट्रुमेंट, पॅटर्न, डिझाईन, फॉर्म्युला, रेसिपी जसं की मी तुम्हाला बोललो की कोका कोलाचं एक्झाम्पल दिलं. देन द मेथड or the practice that is not evident used to ती कंपनी त्या प्रोसेसमुळे, त्या डिझाईनमुळे, त्या गोष्टीमुळे त्याच्या कॉम्पिटिटर पासून थोडं काहीतरी वेगळं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी क्रिएट करते, अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करते, त्याला म्हणता ट्रेड सिक्रेट. ओके, तर त्या ट्रेड सिक्रेटच्या अंडर ती जी काही पर्टिक्युलर कंपनी आहे ती पर्टिक्युलर कंपनी त्या ठिकाणी नावारूपाला आहे किंवा वेल नोन आहे किंवा फेमस आहे. ओके, तर ते असू शकतं तुमचं ट्रेड सिक्रेट. देन दे आर नॉट पब्लिक इन्फॉर्मेशन, आणि ही पब्लिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी नसणार आहे, तर ते फक्त त्या ओनरला माहिती असू शकते, त्याच्या व्यतिरिक्त जास्त कोणाला माहिती नसणार आहे, जो की त्याचा इन्व्हेंटर आहे. ओके, देन द देअर सिक्रेसी प्रोव्हाइड्स अँड द इकॉनॉमिक बेनिफिट टू देअर होल्डर्स. तर त्यांची जे काही सिक्रेसी असेल ते सिक्रेसीमुळे त्या ठिकाणी जे काही इकॉनॉमिकल बेनिफिट असतील ते बेनिफिट्स त्यांच्या स्टेक होल्डरला त्या ठिकाणी भेटणार आहे. देन द देअर सिक्रेसी इज ऍक्टिव्हली प्रोटेक्टेड. तर त्यांची जी काही सिक्रेसी असेल ती सिक्रेसी ऍक्टिव्हली प्रोटेक्ट केली जाते. ओके, तर त्यांचं ट्रेड सिक्रेट वाचवण्यासाठी याला म्हणतात ट्रेड सिक्रेट. सो इथे एक मोबाईलचं एक्झाम्पल दिलं आहे, त्या पूर्ण मोबाईलच्या एक्झाम्पल मध्येच तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की पेटंट काय असतं, ट्रेडमार्क काय असतं, त्याच्यानंतर डिझाईन पेटंट काय असतं, कॉपीराईट काय असतं आणि ट्रेड सिक्रेट काय असतं. चला तर बघू आपण. तर हिअर आर द एक्झाम्पल ऑफ द इन्व्हेन्शन पेटंट. आता इन्व्हेन्शन केलंय, इन्व्हेन्शनचं पेटंट आपण कशाला म्हणू शकतो, तर डिव्हाइस म्हणजे हार्डवेअर बनवलंय म्हणजे त्यांनी इन्व्हेन्शन केलंय. त्याच्यानंतर त्याची सिस्टम, त्याची टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, ते सर्व येईल तुमचं इन्व्हेन्शन पेटंट मध्ये. ते काहीतरी नवीन तुम्ही शोधलंय म्हणून ते इन्व्हेन्शन पेटंट मध्ये असेल. त्याच्यानंतर त्याचा डिझाईन पेटंट असेल, ते असू शकतं तुमचं मॉडेल ऑफ द डिव्हाइस, म्हणजे त्या डिव्हाइसचं मॉडेल कोणत्या प्रकारे असू शकतं. मॉडेल ऑफ द पेन, ते पेनचं मॉडेल असेल. त्याच्यानंतर अपिअरन्स अँड शेप,
मोस्टली तुमच्या डिझाईन मध्ये असू शकतं अपिअरन्स अँड शेप, ते डिझाईन पण त्या ठिकाणी प्रोटेक्टेड असेल. त्याच्यानंतर जर समजा ट्रेडमार्कचा विचार केला आपण, तर तुमचं ट्रेडमार्क असू शकतं सॅमसंग गॅलेक्सी नोट 8, जे काही मॉडेल नंबर असेल ते तुमचे काय आहेत, तर ते ट्रेडमार्क आहेत. ओके, आज तुम्ही ऐकलं कधी सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 होता, मग त्याच्यानंतर इथं परत होता की नोकिया गॅलेक्सी नोट 8, असं काही असतं का? म्हणजे सेम असू शकत नाही, कारण की ते ट्रेडमार्कच्या अंडर त्या ठिकाणी प्रोटेक्ट केले गेले. देन द पॉवर ऑन अँड पॉवर ऑफ साऊंड्स, म्हणजे जे काही साऊंड्स असतील, जसं की मी तुम्हाला प्रिव्हियसली बोललो होतं की जे काही नोकियाची रिंगटोन होती ती खूपच वेल नोन होती त्या आतापासून मागे जर आपण 10 वर्ष गेलो, तर त्यावेळेस ती जी रिंगटोन होती ती खूपच फेमस होती नोकियाची, म्हणजे आपण इझिली अंडरस्टँड करायचो की दिस इज ऑफ नोकियाज फोन मे बी. ओके, लाईकवाईज यानं कॉपीराईटचा विचार केला आपण, तर मोबाईलमध्ये कॉपीराईट आपण म्हणू शकतो सॉफ्टवेअर आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आयकन्स आहेत, त्याच्यानंतर डिफॉल्ट रिंगटोन्स आहेत, लाईकवाईज ते आपण कॉपीराईटच्या त्या ठिकाणी बघू शकतो. देन जर समजा ट्रेड सिक्रेटच्या बाबतीत विचार केला, तर ते अदर इम्पॉर्टंट किंवा आय पी ॲड्रेस झाले किंवा अदर इम्पॉर्टंट प्रोसिजर्स असतील किंवा अदर इन्फॉर्मेशन असेल, ते तुमचं ट्रेड सिक्रेटच्या अंडर त्या ठिकाणी असू शकतं. तर हे मोबाईलचं एक्झाम्पल घेऊन आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रत्येक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा वापर करून घेण्यात आला आहे आणि ते त्या ठिकाणी प्रोटेक्टेड असणार आहे. ओके, so this was a little bit information regarding of the intellectual property rights. तर त्याच्यानंतर आज आपण इथवरच बघू.